आज परत एकदा पत्रकार बंधूंना त्यांनी केलेल्या फोनवरून व मलाही काही खुलासे या सध्या चाललेल्या विषयावरती करायचे असल्यामुळं मी सगळ्यांना म्हटलं होतं की एकत्रच बोलू आणि आपणही सगळेजण आलं एकत्रच काही प्रश्न, माझ्याकडे काही उत्तरं, काही मला सांगायच्या गोष्टी या संदर्भाची आजची प्रेस होती आहे। रवींद्र दंगेकर यांना मी मागच्या 8 दिवसांच्या मध्ये माझ्यावर समीर पाटील नाव घेऊन फोटो दाखवून किंवा मी काही प्रश्न केले तर त्याला उत्तर देऊन ते बोलतच आहे। मला पडलेला प्रश्न आहे की कोणतेही पुरावे सादर न करता, पुरावे सादर करा म्हणून आपल्या माध्यमातून सांगूनही त्यांनी कोणते पुरावे आपल्यापर्यंत आजपर्यंत आणलेले नाही आहे। माझा जो पहिला मुद्दा होता की आदरणीय चंद्रकांत दादांच्या ऑफिसमध्ये मी कामाला आहे का, त्याचा त्यांनी कुठला पुरावा आपल्याकडं दिलेला नाहीये हे आपण मला बोलताना सांगितलं। मी आत्ता मकोका सारख्या गुन्ह्यातील आरोपी व गुन्हेगार आहे का त्याच्या संदर्भातला कुठलाही पुरावा त्यांनी अद्याप दिलेला नाही। तसेच पुणे शहरामध्ये माझ्यावरती कोणती एनसी किंवा कोणता गुन्हा दाखल आहे का, जो मी आपणा सर्वांना बोलताना सांगितलं होतं की आजपर्यंत माझ्यावरती एकही गुन्हा किंवा तक्रार दाखल नाही आहे। त्याचा काही पुरावा असेल तर त्यांनी द्यावा। तर त्याला बहुतेक त्यांनी उत्तर देताना असं सांगितलं की मी शोधतोय। पण सर्वांना एक गोष्ट मला सांगावीशी या माध्यमातून वाटते की कुणीही कुणावरती आरोप करायच्या आधी पहिल्यांदा पुरावे गोळा करून मग आरोप करायचे असतात। जसं काही थोडक्यात माझ्यावरती एका गंभीर विषयावरती त्यांनी एक आरोप केला, तो काय आरोप आहे हा मी या त्यांच्याच याच्यामधून दाखवतो आणि त्याचा खुलासा मी करतो। तर तो जो आरोप केलेला आहे त्याची क्लिप की मी एका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी केलेला इंटरफेरन्स त्याच्या संदर्भातली ती क्लिप आधी दाखवा, मग प्रश्न विचारतो। बघा, एक सोपा विषय, मला काय कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता आहे, कुठला आहे, कोणा अन्याय होता कामा नाही, आपली लोकशाही, बाबासाहेबांनी संविधान दिले देशाची, प्रत्येकाला अधिकार। हा सागर सुभाष गवसने नावाचा हा एक कार्यकर्ता, गवसने म्हणून कार्यकर्ता, हा कार्यकर्ता काम करतो। आता कार्यकर्ता काम करतो, हा कुठल्या पक्षाचा मला माहित नाही, हा माणूस आहे। ह्याच्यावर 3 तारखेला एफआयआर खोटी देशमानेंनी दाखल केली, खोटी एफआयआर। आणि एफआयआर अशी केली की 13 तारखेला जो गुंड रिव्हॉल्वर घेऊन एकाला मारत होता त्यांनी केली 10 दिवस अगोदर, आणि त्याला लाल कार्पेट खोटी तक्रार त्याच्या मार्फत घेऊन या गवसनेवर त्यांनी गुन्हा दाखल केला। आणि कोणी केला तर पीआय देशमाने। मग देशमानेला कोणी सांगितलं तर समीर पाटीलने। मग समीर पाटीलने सांगितलं असेल तर मग देशमाने कोणाच्या इशारा काम करतो तर समीर पाटील कोण समीर पाटीलचा आधार घेतो दादाचा। आणि मग 13 तारखेला तोच गुन्हेगार गोळीबार करतो, म्हणजे गोळीबार करणारा कधी चौकीत जाऊ शकतो का कोणाला, त्याला कोण खंडणी मागू शकतं काय जगात। आणि मग ह्या देशपांडेने ह्या व्यक्तीवर गुन्हा केला खोटा। आता हा जो त्यांनी नाव घेऊन सागर सुभाष गवसने हे जे नाव घेतलेलं आहे, तर त्यांचं म्हणजे त्यांना मी खरं कोण आहे ते इसम ओळखत पण नाही, पण त्यांच्या नाव घेतल्यामुळे मी थोडीशी माझ्या ऑफिसच्या लोकांकडून माहिती, वकिलांच्याकडून वगैरे घ्यायला सांगितली। तर सागर सुभाष गवसने उस्मानाबाद मध्ये, जामखेड, बीड, शिवाजीनगर बीड या ठिकाणी डकैती, अटेम्प्ट टू मर्डर, एक्स्टॉर्शन, मर्डर, आउटरेज रिलिजियस फिलिंग्स, इन्सल्ट टू प्रोवोक, म्हणजे साधारणपणे 307 कलमांप्रमाणे 3 गुन्हे आहेत। 302चा एक गुन्हा आहे। असे 2009 पासून 2025 पर्यंत साधारण 10 गुन्हे आहेत या इसमावरती, असं यातून दिसतंय। आणि जे दुसरं एक त्यांनी एलिगेशन केलेलं आहे 13 तारखेला गोळीबार झाला,
आणि त्यामध्ये मी आमचे जे कोथरूड पोलीस स्टेशनचे सिनियर PI आहे त्यांना फोन केला. माझ्या माहितीप्रमाणे 13 तारखेला कुठलाच गोळीबार झालेला नव्हता. मग माझा फोन करायचा प्रश्न येतच नव्हता कुठल्याच ठिकाणावरती. आणि हा त्यांचा साधा इसम आहे. म्हणजे तुम्हीच बघा आता की हे नाव तेच घेत आहेत, मी नाही नाव घेत त्यांचं, ते नाव घेत आहेत. तो इसम त्यांच्या ऑफिसमध्ये आला, तो त्यांना मदत मागतोय, ते त्याला मदत करायला तयार झालेले आहेत. त्यासाठी ते कोथरूड पोलीस स्टेशनला जाणार आहेत. आता एवढे गुन्हेगार असणाऱ्या इस्माला जर तुम्ही पाठीशी घालताय तर या पुण्यात होणाऱ्या गुन्हेगारीला किंवा या सगळ्या घटनांना कोण जबाबदार आहे असं म्हटलं पाहिजे. माझा काही त्यांच्यावर आरोप नाहीये की ते जबाबदार आहेत. आलंही असेल त्यांच्याकडे एखादा माणूस भेटायला, त्यांनी एवढं नाव घेतलं आणि ते सांगितलेलं आहे, तर ते प्रशासन चौकशी करेल ना की नेमकं ते त्यांच्याकडेच का गेले, त्याचं कारण काय होतं. आणि त्यांनी ते कबूल केले ना, माझ्याकडे तो इसम माझ्या ऑफिसमध्ये आला, फरार असणारा इसम त्यांच्या ऑफिसमध्ये येतो. आणि मी आता ऐकलेलं आहे की या इसमावर बहुतेक मकोका अंतर्गत कारवाई झालेली आहे. म्हणजे मकोकाचा फरार आरोपी, एखाद्या गुन्ह्यामधला फरार आरोपी तिकडे येतो, त्याच्या पूर्व इतिहासामध्ये त्याच्यावर 10 गुन्हे दाखल असतात. आणि मी कोणाला भेटत नाही, माझा एखादा कुठला तरी साईडला असलेला फोटो ते काढतात, माझ्यावरती एक आरोप करतात की यांच्या हे मकोकातले गुन्हेगार आहेत. तर गुन्हेगाराचं संदर्भ काय, गुन्हेगार कोणाला म्हणतात, आरोपी कोणाला म्हणतात आणि कामगार कोणाला म्हणतात, हा सगळ्या विषयाला धरून ही आजची मी प्रेस घेतलेली आहे किंवा प्रेस बोलवलेली आहे. आता हा विषय मी तुम्हाला सांगितलं की त्यांच्याच बोलण्यामधून आलेली ही गोष्ट होती. मग तो इसम हाच असेल तर ह्याच्यावर एवढे गुन्हे आहेत. 13 तारखेचा गोळीबार आपल्याला तपासावा लागेल, तुम्हालाही तपासावं लागेल की हा नवीन गोळीबार कुठं झालेला होता का आणि याची अंतर्गत माहिती त्यांच्याकडे कुठून आली. तर तुमच्याकडे अशी काही माहिती आहे 13 तारखेला कुठं गोळीबार झालेला? जर असेल तर मला ते सांगा. मी 13 तारखेला गोळीबार झालेला आहे. आणि हे जे बोलतायत ना, आता इथून पुढं म्हणजे मी तुम्हालाही नम्र विनंती करेन की मला ते कळतच नाही की एकदा एक बोलतायत, एकदा एक बोलतायत, एकदा एक सांगतायत. आणि आता काल त्यांनी सांगितलं की दाखवले ना पुरावे, म्हणजे असे दाखवले पुरावे तुम्हाला. हे बघा, मी आज तुम्हाला विचारले की काय दाखवलं पुरावे, तुमच्याकडे काय कागद दिले का की मी मकोका मधला गुन्हेगार आहे, मी दादांच्या ऑफिसमध्ये कामगार आहे, त्याचं एक त्यांनी सर्टिफिकेट आणलं. मकोकामध्ये गुन्हेगार आहे किंवा माझ्यावर केस सुरू आहे त्याचा एक कागद दिला. तर अशा लोकांना तर इथून पुढे मी उत्तरं कोणतीच देणार नाही. कारण ते लव जिहाद अजून काय त्यांच्या तोंडात येईल ते वाक्य ते चालू असतं त्यांचं की हे बोलले ते बोलले. आता ते स्वतःच म्हणतात. ती दुसरी एक क्लिप तुम्हाला मी दाखवतो. आता जर मी गुन्हेगार आहे असं म्हणजे माझ्यावरही गुन्हे आहेत त्याचे क्लिप, तर असं बोलणाऱ्या लोकांच्या बरोबर ज्यांच्या नावावर गुन्हे त्यांचे पोलीस परवाने रद्द करा. मी कालच पत्र मलाही त्यांनी दिला परवाना. माझ्यावर गुन्हे आहेत, मी काय धुतल्या तांदळासारखा नाही. पण जे धुतल्या तांदळासारखे नाहीये त्यांना मी कशाला उत्तर देऊ? ते स्वतः म्हणतात ना मी धुतल्या तांदळासारखं नाहीये. म्हणजे आता मला असं वाटायला लागलं की तुम्हाला ते सांगतायत स्वतःहून की मग पुणेकरांनी आमच्या कोथरूडकरांनी ठरवावं. मी तर म्हणतो मी स्वच्छ आहे, मला पुरावा द्या, मला जर तुम्ही गुन्हेगार म्हणताय. आणि ते तर जाहीर नॅशनल टीव्हीवर सांगतात की मी धुतल्या तांदळासारखं नाही आहे. मी या गुन्हेगाराला, या इस्माला त्याच्यावरती गुन्हे असेल तरी सपोर्ट करणार. मग खरा विषय हाच येतो ना की गुन्हेगारांना पाठीशी कोण घालतोय. मग ते माझ्या पाठीमाग वळून यायचं, काहीतरी कुठलेही कागदपत्र न घेता आरोप करायचे, माझी इमेज खराब करायची, मला कामगार म्हणून हिनवायचं. या सगळ्या माध्यमातून लोकांनी सांगितलेल्या ह्याच्यामधून मी आता अब्रोन उचलण्याच्या दाव्यासाठी काल माझ्या वकिलांनी नोटीस इश्यू केलेली आहे आणि त्याची कारवाई आता उद्यापासून सुरू होईल. म्हणून मी सांगण्यासाठी प्रेस घेतलेली आहे. आणि मी तुम्हाला आज जोडून विनंती करतो की इथून पुढं मी कोणताही न्यायालयामध्ये गेल्यानंतर त्यांच्या कुठल्याही अशा चुकीच्या प्रश्नांना उत्तर देणार. हा माझा याच प्रेसमध्ये फायनल खुलासा.
आता जर तुम्हाला आणखीन काही प्रश्न विचारायचे असेल तर तुम्ही मला विचारा. तुमच्यावर सांगलीमध्ये काय गुन्हे दाखल आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगितलं, नेमके ते काय गुन्हे दाखल आहेत आणि तुम्ही सांगताय की तुम्ही तापाय मग सांगितलं काय? खरं तर आपण पुण्याबद्दलच बोललं पाहिजे. म्हणजे असं माझं डे 1 पासून म्हणजे गेल्या 7-8 दिवस का 10 दिवस हा चालू आहे प्रेस. म्हणजे मी जेवढा ऐकतोय त्याप्रमाणे कोथरूडवरती जास्त जोर आहे, त्याच्यानंतर पुण्यावरती जोर आहे. आपण सगळे पुणेकर आहोत, आपण पुण्यावरच बोलू. आणि ज्या वेळेला सांगली आणि हैदराबाद, दिल्ली हे कोर्टामध्ये येऊ दे ना, सगळं त्यांचे ते सगळ्या गोष्टी आले कोर्टात की बोलतो. त्यांनी काय दिलं का? असा निर्माण होतो की तुम्ही सांगताय की तुम्ही पुण्यामध्ये धुतल्या तांदळासारखे आहात, पण सांगलीचा तेव्हा तुम्ही शांत बसता. त्यामुळे कुठेतरी तुमच्याकडे हे जातं की तुम्ही सांगलीच्या बाबतीत का शांत आहात? नाही, त्याचं कारण असं आहे की ते बोलताना तर काल परवा असं बोलले की मी या समीर पाटील बद्दल बोललोच नाही. ते समीर पाटील कशाला पुढे आले? म्हणून त्यांनी ते आणताना त्यांनी तो कागद घेऊन यावा, कोर्टामध्ये सादर करावा, आम्ही योग्य ते उत्तर देऊ. या वर्षावरती सोडून नाही आलेलो. नाही, त्यांचं म्हणणं सोडून आलो आहे का पळून आलो आहे हे त्यांना जास्त बोलण्याची हौस आहे. सांगलीत जावा, सांगलीत माझं घर आहे, त्यांना विचारा, बघायला सांगा, ते सगळं बघून या म्हणून. माझ्या जे पहिल्या दिवशीपासून जो विषय सुरू आहे तो विषय 2 आहेत. माझ्यावर मोका अंतर्गत गुन्हा आहे का? नाही. मी गुन्ह्यातला आरोपी आता आहे का? नाही. मी दादांच्या ऑफिसमध्ये कामाला आहे का? नाही. मी दादांचा OSD आहे का? नाही. मग सांगलीत कोणते गुन्हे दाखल आहे तुमच्यावर? काय नेमके ते गुन्हे, काय प्रकरण होतं? आज परत मी तुम्हाला तेच सांगणार. तुम्ही किती वेळा जरी विचारलं ते आता हा विषय रवींद्र दंगेकर आणि समीर पाटील चालू आहे. जसं जसं दंगेकर एक एक कागद माझ्याकडे कोर्टामध्ये प्रोड्यूस करणार त्याच्यावर प्रत्येकाचं उत्तर देणार. जसं आज नाही, ऐका ना, जसं त्यांनी सांगितलं की सांगलीमध्ये गुन्हे आहे, त्यांनी कागद दिला तुम्हाला की मी उत्तर देणार. 420 आहे म्हणून आता त्यांनी एक बाईट दिली आज सकाळी. रोज ते अजून उद्या त्याला सांगतील कोल्हापुरात आहेत, मग तुम्ही कोल्हापुरातलं काय आहे का म्हणून विचारा. परत म्हणणार पुढे जाऊन एकदा खुलासा केला एकदम क्लिअर की मी कुठलाही गुन्हेगार नाही. मी आता कुठल्याही मकोका सारख्या गुन्ह्याचा आरोपी नाही. तुम्ही आता बोलताना असं म्हणालात की आपण पुण्याच्या विषयाबद्दल बोलू. नाही, बोलू पुण्यातल्या विषयावर, पण मी तुम्हाला उत्तर हेच देतोय की मोका सारख्या ह्याच्यामधला मी गुन्हेगार नाही आहे, आरोपी नाही आहे. माझ्यावर मोक्यासारखी आता कुठलीही केस सुरू नाही. तुम्ही बोलताना असं म्हणालात की पुण्याबद्दल बोलू, मात्र इतर ठिकाणी जे कोणते गुन्हे आहेत म्हणजे कुठल्याही गुन्हेगार तुम्ही गुन्हे आहेत असं म्हणताय, पण मी तेच त्यांना म्हणतोय, म्हणजे ते म्हणताय, तुम्ही नाही म्हणताय. काय झालं? निलेश गाववे पण असंच म्हणतात की गुन्हेगारी माझी पुण्यामध्ये तो त्याचा प्रश्न आहे. तिन्ही शहरांमध्ये काय झालंय गवसने, ऐका ना, ऐका मग तुम्ही तुमचा सांगली विषय म्हणून का ऐका, मी सांगली विषय म्हणून बाळगतोय असं नाहीये. हा विषय न्यायप्रविष्ट आहे. त्यांनी एक एक कागद आणायचे आणि मी बोलायचं, हे पहिल्या दिवशीपासून मी पाळलेलं आहे. तुम्हाला जो तुम्ही मला प्रश्न विचारलेला आहे, तुम्ही ज्या पद्धतीनं मला विचारता की मकोकाची तुम्ही गुन्हेगार आरोपी आता तुमच्यावर केस आहे का, मी स्पष्ट नाही म्हणतो. उद्या त्याला असं व्हायला नको की सांगलीमध्ये एखादा, आता मी गेले 25 वर्ष पुण्यामध्ये जर राहिला आहे आणि सांगलीत एखादा चुकून कुठला जर गुन्हा कुणीतरी असाच जनरल दाखल केला असेल साधा आणि मला तो माहितच नसेल तर मी खोटं बोलतो असं व्हायला नको. त्यामुळे मी आता माहिती घेतो. तुमच्या माहितीतले तुम्हाला माहित असलेले जे माहित नाही असे कोणते गुन्हे सांगितले आहे का जे तुम्ही आता म्हणताय का सांगलीत मकोका नाहीये? मकोका सांगलीत माझ्यावरती कुठलाही आता चालू नाही. मकोकामध्ये माझ्यावरती मी मकोका मधला कुठलाही शिक्षा लागलेला आरोपी नाही, गुन्हेगार नाही. त्या विषयावरती कागद आल्यानंतर नक्की बोलेल. मात्र तुम्ही असं म्हणू शकता की ते तुमच्यावरती आरोप करतायत की तुमच्यावरती आधी गुन्हे दाखल झालेले आहेत
तुम्ही तेच समीर काय- पाटील आहात का किंवा जर तुमच्यावरती ते आता जे दाखल झालेले आहेत असं त्यांचं नाही नाही, ऐका ना, जे माझा अधिकार आहे त्यांनी काय सांगू शकता की तू समीर पाटील मी नाही, माझ्यावरती गुन्हे दाखल झाले. त्यांनी ते कागद दाखवलं ना की मी सांगणार की हा समीर पाटील मी होतो का आहे का नाही का. दाखवलेलं त्यांनी तो कागद आहे. दाखवा ना मला. याच्यामध्ये समीर पाटील नाव दिसतंय, मग हे समीर पाटील नाही मग ते तुम्हीच सांगा ना, कलम वाचून सांगा काय आहे. हा नाही नाही तुम्हीच सांगा जे तुम्ही दाखवताय. तुम्ही मला मोठ्यानं वाचून सांगा की काय आहे. सांगलीतल्या विश्रामबाग पोलीस स्टेशन सांगली इथे समीर मदन पाटील तिथं इंडियन पिनल कोड 452 342 504 507 384 385 387 अंतर्गत गुन्हा दाखल. नाही नाही समोर कोणी दाखल केलेलं आहे त्याचं नाव म्हणजे त्याचं सगळं व्यवस्थित माहिती आली ना मग मी नावानिशी मग सांगू शकेन की हो हा दाखल. ऐका ना एक 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 त्यांचं संपवतो मी तुमच्याशी बोलतो. ह्याच्यावरती त्यांनी व्यवस्थित कागद दिला की हा का गुन्हा होता, ह्याचं काय हिस्ट्री होती हे त्यांनी सांगितली की मी त्याचं एक्सप्लेनेशन देतो. ते तर मला दाखवणं कागद आणि नाव मला कळतच नाही. तुम्ही कागद नाव एक 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 मिनिट एक संपलं की तुमच्याकडे येतो. हे तुम्ही आता दाखवलं, यात कुणी गुन्हा दाखल केलाय, काय गुन्हा दाखल केलाय ह्याचं काही एक्सप्लेनेशन नाहीये. ह्याचे स्टेटस काय आहे त्याचं एक्सप्लेनेशन नाहीये. बरोबर समोर माझ्यावर आरोप करणारा माणूस कोण आहे, गुन्हा दाखल करणारा माणूस कोण आहे त्याचं एक्सप्लेनेशन नाहीये. आणि तुम्ही मला त्याने एक कागद दाखवला सर्टिफाईड कॉपी, सही शिक्का, ज्या कोर्टामध्ये काय चालू असेल तिथलं सही शिक्का, त्याची स्टेटस आता काय आहे हे सगळं घेऊन येऊन विचारा ना. सामान्य लोकांना एवढं कळत नाही, सामान्य लोकांना कोणत्याच प्रक्रिया कळत नाही. मी सांगतो सामान्य लोकांना एवढं कळतं की समीर पाटील कोण आहे. जर समीर पाटील एक बिझनेसमॅन आहे. मला प्रश्न क्लिअर होऊ द्या. जर तुमच्याविषयी लोकांमध्ये भ्रम आहे, तुमची लोकांमध्ये इमेज जी आहे ती खराब होते, तर त्याला उत्तर देणं तुमचं काम आहे. जर समीर पाटील हे नाव घेत आहेत तर मग तुम्ही नक्की तुमची पार्श्वभूमी मग सांगत नाहीत का किंवा मग माझी पार्श्वभूमी आहे मी सांगतो. अधिकार आहे पण तो मी कोर्टात मी कोर्टामध्ये वापरतो. कोर्टाच्या मार्फत त्यांना समजेल. आता मी कोर्टात गेलेलो आहे ऑलरेडी. माझी भूमिका मी बऱ्याचदा हे केलेली आहे. मला तुम्ही पहिल्या दिवशी दंगेकर साहेबांनी जो प्रश्न विचारला किंवा रवींद्र दंगेकरांनी जो प्रश्न विचारला त्या प्रश्नावर मी वारंवार खुलासा केलेला आहे. मी सांगितलेलं आहे की मला तुम्ही कागद घ्या, तुमच्या मार्फत पाठवा, तुमच्या मार्फत द्या, पोस्टामार्फत पाठवा, मी त्याचं योग्य ते उत्तर देतो. कागद बघितल्याशिवाय कुणाला कुठलंही उत्तर मी तुम्हाला देऊ शकेन, त्यांना देऊ शकतो. आणि त्यांचं आता इथून पुढचं उत्तर नाही, त्यांना इथून पुढचं उत्तर कोर्टामध्ये मिळणार. त्यांनी दुसऱ्या दिवशी पण तेच सांगितलं का जो समीर पाटील नाव घेतलं त्याच्यानंतर तुम्ही स्वतः पत्रकार परिषद घेतली आणि तुम्ही म्हटलं का मी समीर पाटील. ते असं म्हणतात का मी तुम्हाला ओळखत नाही, तुम्ही स्वतःहून पुढे आला. हो दादांच्या चांगली जे गुन्हे दाखल आहे ते समीर पाटील कोण ते तुम्ही दाखल आहेत. जे आता नाही याच्यामध्ये ऐका ना माझं म्हणणं काय आहे परत तेच सांगतोय. तुम्ही जबाबदारीनं सांगताय म्हणून मी बोलतोय. तुम्ही म्हणतायत गुन्हे दाखल आहेत, ते म्हणतायत मी त्या गुन्ह्यातला गुन्हेगार आहे. त्यांनी आता जे वाचून दाखवत नाही आता त्यांनी काल एक सांगितलं की हे बघा हे गुन्हे दाखल असणार. हे आता जे वाचतायत त्याच्यामध्ये नाव नाही, गाव नाही, कलम आहे फक्त. नाव आहे ना नाही माझं नाव आहे ना. मी कुणाला मी तुम्हाला परत सांगतोय समीर मदन पाटील मी आहे. ते मी आहे का नाही मला माहित नाही. त्याचं कारण का ते जे कागद दाखवत आहेत त्याच्यात म्हणजे फिर्यादी पण दाखवत नाहीत. मग तुम्ही असं काय करता मला कळत नाही. तुम्ही मला काय तोंडातनं तुम्हाला मुद्दाम माझ्या बदलून घ्यायचा असं काय का. मग मी म्हणतो ना त्यांनी दिलेल्या पुराव्यांच्यावर बोलू ना आपण. आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्ही तेच समीर पाटील आहेत ते वापरायचं. हे बघा तुम्ही काय वापर ऐका 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 आता ऐका माझं म्हणणं. हो हे त्यांनी पण सांगितलंय की जो फोटो दाखवलाय तो फोटो एव्हिडन्स म्हणून माझ्याकडे आलेला आहे. मी तो वापरलेला आहे कोर्ट कामामध्ये पण वापरणं. आणि माझा आक्षेप कुठल्या विधानाला आहे हे तुम्ही थोडं समजून घ्या. माझा आक्षेप दोनच विधानावरती आहे. एक समीर पाटील हा मोक्यातला आरोपी, मोक्याचा गुन्हेगार हे वाक्य त्यांनी वापरले, ह्याच्यावर माझा आक्षेप आहे. आणि समीर पाटील हा दादांच्या ऑफिस मधला कर्मचारी, कामगार, PA, OSD हे वाक्य वापरले. आणि या दोनच विषयावरती मी कोर्टमध्ये अब्रू नुकसानीसाठी गेले. आर पाटील यांच्या संदर्भात तुमच्याशी म्हणजे तुम्ही मानस अहो ते उद्या माझं म्हणणं आहे
आबांचे माझे खूप चांगले संबंध होते. आता हे मानसपुत्र परत एक असा फोटो दाखवणार ह्यांचे हे मुलासारखे हे जे उत्तर द्यायचे आहेत का? मग काय तुम्ही कसं काय मला विचारताय की तू आता उद्याच्याला म्हणतील अजून कोणाचे कोण आहेत, उद्याच्याला ते सांगणार की ह्यांचे एवढे एवढे संस्था आहेत, हळूहळू ते सांगणार की हे नदीवरती बोट न घेता असे उडत पोहत असतं. त्यांच्या काही आरोपांना तुम्ही उत्तर देताय. मला नाही त्यांनी त्यांनी आरोप केल्यानंतर मी समोर आलो नाही. मला पत्रकार बंधूंचे 5-6 जणांचे फोन आले तुमच्यासारखे. ते समीर पाटील तुम्ही आहे का असं पत्रकारांनी विचारलं. मी म्हणलं माझे दादांशी संबंध चांगले. मग त्यांनी दुसऱ्या दिवशी काय केलं की एक फोटो दाखवला म्हणलं हेच ते समीर पाटील आहेत. आणि मग मी प्रेस बोलवली. पहिल्या प्रेसच्या वेळेला मी तुम्हाला कुणालाही फोन करून बोलवलं नाही. तुम्ही सगळ्यांनी त्यांच्याकडनं माहिती घेतली, अजून कुठनं माहिती घेतली आणि मग माझ्याकडे सगळेजण आले की समीर पाटील तुमचं नाव आहे, तुम्ही सांगलीचे आहात आणि तो लिंक तुम्ही तयार केला. दुसऱ्या दिवशी तुम्ही त्यांना विचारलं हो हाच समीर पाटील. मग त्यांनी कुठल्या तरी मंडळाच्या अहवालातला फोटो दाखवला आहे बघा हे समीर पाटील. आता ते सगळा एव्हिडन्स घेऊन आम्ही कोर्टमध्ये गेलो. पण म्हणणं आहे की तुम्ही चंद्रकांत दादांच्या पाटलांच्या ऑफिसमध्ये काम करता, तर तुम्ही कामगार म्हणजे त्यांचे आहात का असे प्रश्न ते वारंवार उपस्थित करतायत. मागच्या प्रेसमध्ये मी सगळंच खुलासा केलाय, परत एकदा करतो. त्याच्यासाठी तर कोर्टमध्ये गेलेलो आहे ना, त्याचा जर पुरावा द्या म्हणून. पण तुम्ही काय करताय? यांच्याबाबत जे विधान केलंय त्यांनी त्याबाबत देखील यामध्ये तुम्ही इन्व्हॉल्व करणार आहे का? तुम्ही म्हणता की मानस काय संबंध? आर पाटील आणि तुमचे काय संबंध होतात? तुम्ही त्यांच्या ऑफिसमध्ये होतात का? एकदा सगळे मंत्री संपवा. काय एकदा माझी ती मी आरोप ऐका ना. पण मला एक मिनिट असं म्हणलो नाही मी. आता काय म्हटलं तुम्हाला त्यांनी ऐका ना काय वाचून दाखवलं. हो परत एकदा वाचा. ऐका ना परत एकदा वाचा. यांच्यासाठी परत एकदा वाचा की त्यांनी माझंच नाव वाचून दाखवलंय. नाही पण काय एक मिनिट मी वकील म्हणून बोलते. ऐका ना आपण एक असं बोलू. तुम्ही ऍज पत्रकार जे वधवून घ्यायचा प्रयत्न करताय ना ते बंद करा. एक सेकंड. जो व्यक्ती आरोप करतो त्यांनी ते सिद्ध करायचे. तुम्ही ज्या व्यक्तीवर आरोप झाले त्याला येऊन नाही विचारायचं की तू सिद्ध कर बाबा तू गुन्हेगार नाहीस. त्यांनी एक सेकंड हे तुम्ही जे कागद त्यांनी आता वाचून दाखवलं त्यातले कलम त्यातलं नाव त्यातली सर्टिफाईड कॉपी कुठे आहे? तुमच्याकडे कागद आहे आता. तुम्ही फोनवर काहीतरी दाखवताय, उद्या ते म्हणतील मी हे बोललोच नाही, मी हे दाखवलंच नाही, मी असे कागद झटकून गेलो. तुम्ही काय तुम्ही आमच्या एक सेकंड एक मिनिट सांगा काम करा दाखवा ना. कुठे नाही रेकॉर्ड कुठे आहे? नाही साहेब रेकॉर्ड दाखवा. रेकॉर्ड दाखवा. रेकॉर्ड तुम्ही आता म्हणालात की ते जे वाचलेले कर्म सर्टिफाईड आहेत का? एक वकील त्यांचे वकील म्हणून आमचा तुम्हाला सवाल आहे की जे तुमचे क्लायंट आहेत ते हेच समीर पाटील आहेत का? की ज्या समीर पाटलांवरती रवींद्र रंगेकर आरोप करतात म्हणून समीर पाटील पत्रकार परिषद घेतात, त्या समीर पाटलांवरती सांगलीमध्ये गुन्हे दाखल आहेत, मग त्या सांगलीचा विषय आल्यानंतर ते बोलत नाही. जर तुमच्या क्लायंटवरती जर गुन्हे दाखल आहेत किंवा नाही तर तुम्ही त्यांना लिगल नोटीस पाठवणार का की हे समीर पाटील नाही आणि तुम्ही जे दाखवलेली कॉपी आहे त्या याच समीर पाटलांवरती गुन्हे दाखल नाही? आम्हाला त्याचं फक्त उत्तर पहिली गोष्ट मी इन द कपॅसिटी त्यांच्या मुलीच्या बसलेली आहे. मी त्यांना कुठल्या केसमध्ये रिप्रेझेंट करत नाही. मी वकील असले तर मी त्यांना काही रिप्रेझेंट करत नाही. दुसरं तुमचं उत्तर की त्यांच्यावर काय गुन्हे दाखल आहेत त्यांच्यावर काय गुन्हे दाखल नाहीये हे तुम्ही पब्लिक डोमेनवरनं काढा. तुम्ही त्याची प्रत द्या. तुम्ही प्रत दिल्यानंतर आम्ही बोलू. तुम्ही कोर्टात द्या. अगदी पत्रकारांकडे हार्ड कॉपी असेल. आमचं म्हणणं एवढंच आहे की आता यामध्ये ना यामध्ये मी म्हणा माझा तर तुम्ही त्यांना लिगल नोटीस पाठवणार का? पाठवलेली आहे ना. आता सगळे जेवढे
दाखल नसेल तर तुम्ही सांगा की माझ्यावरती गुन्हा मला दाखल फक्त नाहीये, फिर्यादी समीर पाटील नाहीये. ऐका ना, स्पष्टपणे सांगा. फिर्यादीचं नाव द्या ना. तुम्ही माझं नाव मला नका देऊ ना, फिर्यादीचं नाव द्या. कुठली केस काय केस मला तुम्ही सांगा ना की हा अमुक अमुक फिर्यादी आहे, यांना तुमच्यावर हे ॲलिगेशन केले, तर मी व्यवस्थित सांगू शकेन ना. आता पुढचा प्रश्न आहे, दंगेकरांनी तुमचा निलेश गायकवाडांसोबतचा फोटो दाखवला. तुम्ही चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयामध्ये काम करता, याच्यापेक्षा सुद्धा तो मोठा गंभीर आरोप आहे की निलेश गायकवाडांसोबतचा तुमचा फोटो त्यांनी दाखवलेला आहे. निलेश गायकवाड मुख्यमंत्री आरोपी होता, त्याच्यावरती अनेक गुन्हे दाखल होते, तो सध्या फरार झालेला आहे, बनावट पासपोर्ट काढलेला आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये तुमची बदनामी होती असं वाटत नाही का? निलेश गायकवाड याचे तुमचे काही संबंध आहेत का, किंवा त्यांचा संपर्क कधी आलेला होता का, किंवा निलेश गायकवाड सोबतचे तुमचे जे फोटो आहेत ते नक्की कोणत्या कामाच्या निमित्तानं काढले गेले? कार्यक्रमामध्ये किंवा प्रचारामध्ये किंवा मंडळाच्या कुठल्या तरी मिरवणुकीमध्ये किंवा कुठल्या हॉटेलमध्ये चहा पित असताना अशा टाईपचे ते सगळे फोटो आहेत. किंवा एखाद दुसरा फोटो काय एक दाखवला वाटतं, कुठला तरी फोटो, एकच फोटो आहे माझा. फोटोज वगैरे असं काही मला वाटत नाहीये. आणि मी मुळात खरं सांगू का, मी कुठल्याच गुन्हेगारी ऍक्टिव्हिटीज माझ्या कानावर कोणाची आल्या ना, मी त्यांना सांगतो तुम्ही माझ्याकडे येऊच नका. एकदम क्लिअर. मी असं कोणाला सांगत नाही. मगाशी मी तुम्हाला जे दाखवलं ना की या तुमच्यावर खोटा आहे का खरा आहे का, मी पोलीस स्टेशनला येतो बघतो, हे त्यांना विचारा. गुन्हेगारी ऍक्टिव्हिटीज कारवाया हे ते हा माझा विषयच नाही. ते त्यांनाच विचारा ना की का त्यांना अडचण. म्हणजे माझा त्यांचं म्हणणं असं त्यांना विचारलं ते की तुमचा वाद चंद्रकांत पाटलांशी की समीर पाटलांशी, ते म्हणतात सिस्टीमशी. तर मग ही सिस्टीम सगळी सिस्टीम दाखवली तुम्हाला मी, तशी माझी सिस्टीम दाखवा म्हणून. फोटो ही सिस्टीम नाही, ही सिस्टीम आहे. आरोप दाखवले, आता रेड कार्पेटवाला शोधा, मंडपवाला शोधा, 13 तारखेला गोळीबार शोधा. ते काय पण खोटे आरोप करतात, काही बोलतात आणि तुम्ही मग हळूहळू एक. आता त्यांनी कागद दाखवला, दादांनी मला विचारलं, म्हणजे त्याच्यामध्ये फिर्यादीच नाहीये, डायरेक्ट आरोपी. म्हणजे याचा अर्थ आम्ही असं घ्यायचा का की अनुदानाने तुम्ही असं म्हणता निलेश गायकवाडसोबत फोटो आला की कोणी काढला गेला, जर तुम्हाला निलेश गायकवाडवरती आधी गुन्हे दाखल आहेत हे माहिती होतं तर नाही, मला एवढी माहिती निलेश गायकवाडची अशी पूर्ण हिस्ट्रीवाली नाही. आता काढायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे इथून पुढे आता उद्या ओळखत होतो, पण तुझ्यावर एवढे गुन्हे आहेत, त्याने एवढे कांड केलेले असतील किंवा आहेत, किंवा त्यांचा काय विषय आहे, एवढी डीप मध्ये मी माहिती कोणाची घेण्याचं काही कारणच नाही आहे. आता घेतली, माझं नाव मध्ये घेतलं की मी यांच्यासाठी फोन केला गवसनेंसाठी, म्हणून गवसनेंची माहिती घेतली. तर फोन केलाच नाही आणि त्यांनी माझ्याकडे सांगितलेलं आहे की मी फोन केलेला आहे. 13 तारखेला गोळीबारच झाला नाही आणि सांगितलेलं आहे की त्या गोळीबाराची केस झाली. अरे हे त्यांना विचारा ना की हे जबाबदारीनं बोलतोय मी, त्यांच्या वाक्यावर बोलतोय. आणि तुम्ही मला एखादा कागद कुठला तर आलोलेला दाखवताय आणि मला म्हणताय की तुम्ही सांगा, कबूल करा. आम्ही नाही म्हणत केलंय ना त्यांचं म्हणणं आहे की या सगळ्या प्रश्नांची उत्तर द्यायला समोरासमोर ते तयार आहे, तुमची तयारी आहे. कोणाची? ते दंगेकरांचं म्हणणं आहे की मी समोर यायला तयार आहे, माहिती मी समोरासमोर चर्चा करायला तयार आहे, तुमची तयारी आहे का? आता जो माणूस ते जरा सब ओपन करा, त्याच्यामध्ये ते जज म्हणजे न्यायालयावर जो माणूस आता कॉमेंट करायला सुरुवात केली, जज लोकांना फोन करावेत, हे आता ऐका. न्यायालय हायजॅक काय न्यायालय हायजॅक करावं, जज लोकांना फोन करायला तर राहिलं काय? आणि मी काय बोलू आता? तुम्ही द्या, नाही तुम्ही द्या ना. मी काय म्हणतो, दंगेकार देऊ शकत नाहीत ना, तुम्ही पत्रकार बंधूंनी द्या. आमचा पक्ष प्रश्न इतकाच आहे की तुम्ही पुण्याबद्दल बोलताय, पुण्याच्या गुन्हेगारीबद्दल बोलताय. 2001 नंतर मी पुण्यात आलो तिथपर्यंत बोलताय, पण तुम्ही जो 2001च्या आधीचा जो सांगलीचा काळ आहे तो कुठेतरी बोलत नाहीये. ऐका ना, हा 2005 नंतरचा जो काळ आहे ना, ती कागद मलाही मिळत नाही. आता मी जातो सांगलीमध्ये, एक 10 दिवस राहतो. 10 दिवस राहून मी माझाच माहिती अधिकार मीच टाकतो. काय काय शिल्लक आहे, काय केलंय का, अजून काय काय दाखल केलंय का, ते सगळं बघतो आणि खास त्यासाठी प्रेस घेतो. चालेल? दंगेकरांसाठी नको, तुमच्यासाठी घेतो.
त्यांचं म्हणणं असं आहे की ते समोरासमोर अहो त्यांच्या म्हणणं सोडून द्यावं. नाही तुम्ही त्यांचं म्हणणं समोरासमोर तुम्ही समोरासमोर उत्तर द्यायला त्यांना तयार अहो हे काय ऐकतो कुठे हे सगळं त्याचं रेकॉर्डिंग ऐकतोय देतोय. माझी इच्छा खूप आहे की समोर त्यांचं एक संपवतो. दिवाळी आहे, मी जरा दिवाळीतलं सगळं काम हे करतो. कोर्टाला एकदा विचारतो की न्याय प्रक्रियेमध्ये मी असं या गोष्टी करू शकतो का, माझ्या वकिलांना विचारतो. आणि जर त्यांनी मला सगळ्या परवानग्या दिल्या की मग इथून पुढे प्रेस बोलणं, कशावर बोललं पाहिजे, कशावर नाही पडलं पाहिजे, ही न्यायालयाची जी आचारसंहिता आहे त्याला पकडून ज्या काही गोष्टी असतील त्या मी करेन नक्की. या प्रकरणाला धरून चंद्रकांत पाटलांवरती आरोप एक मिनिट यांचं संपवतो. ते म्हणणार मला काहीच बोललं नाही, आमच्या उत्तर नाही. काल दैनिकांनी असा आरोप केला की तुम्ही त्यांच्यावर मोकोका लावण्याचा प्रयत्न करताय चंद्रकांत पाटलांच्या माध्यमातून. मी असं कधी म्हणलेलं तुम्ही मला दाखवाल? मी काय म्हणलो ते सांगू? ते आहे माझ्याकडं, ते लाव. नाही काय मग कशाला ते म्हणतात म्हणून तुम्ही मला काय म्हणताय? मी सगळ्याला घेऊनच बसलोय. मी असं काही बोललोच नाही तर प्रशासनाने विचार करावा. माझं म्हणणं आहे प्रशासनाने विचार करावा. अहो काय ते माझा विषय नाही आहे. मी कोणाबद्दल बोलत मी फक्त दंगेकरावर बोलतोय ना, कुटुंबावर बोलतोय ना, कशावर कशाला मी काय करायला जाईल? मला मी हे करतोय ना, मी मानहानी करतोय. ते जर असे कशामध्ये गेले तर माझं मानहानी आणि ते आता कोर्टात उत्तर देतील ना. ते मी गेलो ना त्याच्या विरोधामध्ये. सविस्तर सांगा की काय नोटीस पाठवली, किती आणि कशा संदर्भात पाठवली आणि किती नोटीस. 2 मिनिटं नाही म्हणजे असं व्हायला नको, काय प्रश्न राहिले झाले. अजून काय पुरावे आहेत? म्हणजे एक कागद काल रवींद्र धंगेकर या इस्मानं दाखवलेला आहे. त्या कागदामध्ये फिर्यादीचं नाव नाही आहे आणि तुमचा सगळ्यांचा रोष माझ्यावर आहे की मी सांगलीत काय काय केलेलं आहे. मी तुम्हाला कमिटमेंट दिलेली आहे की 1 महिना 1.5 महिना मला द्या, मी सगळा माहिती अधिकार टाकून माझ्यावरचे सांगलीतले काय काय विषय आहेत ते मी स्वतः चेक करतो आणि मग मी तुमची प्रेस घेऊन सांगतो की आपण असं असं होतं. जसं पुण्यातलं डामेटोक सांगितलं ना, कारण मी पुण्यात 25 वर्ष राहतोय, मी सिस्टीम मध्ये आहे, मला माहिती आहे की मी या पुण्यामध्ये मी मला स्वतःलाच तपासतो दरवेळेला. तसं मला एकदा थोडे दिवस सांगलीत जाऊन राहू दे, सांगलीतले सगळे विषय मला एकदा व्यवस्थित बघू दे. असं व्हायला नको की एखादाही कुठला विषय माझ्याकडून चुकीचं स्टेटमेंट गेलं, कारण मी असं मोगम काहीच बोलत नाही. आणि जबाबदारीने मी तुम्हाला आजची जी तारीख आहे ह्याच्यानंतर 1 महिन्यानंतर प्रेस नाही घेणार, पण तुमच्या सगळ्यांच्याकडं तिथल्या न्याय प्रक्रियेमधून किंवा प्रशासनामधून जे पत्र येईल ना ते मी तुमच्याकडे पाठवतो. बस. आता तुम्ही जी काय नोटीस पाठवली बाईट करू आता थोडक्यात सांगा त्याला तुम्ही काय उत्तर देताय? 2च आरोप माझ्यासाठी महत्वाचे आहेत यातले. म्हणजे एक जो आहे तो मी आदरणीय दादांच्या ऑफिसमध्ये कर्मचारी आहे, कामाला आहे, PA आहे, OSD आहे. तर त्यांनी मला दादांच्या ऑफिसमधून पत्र घेऊन किंवा दादांच्याकडून अकाउंट स्टेटमेंट घेऊन मला त्यांनी ते सिद्ध करावं की मी त्यांच्या ऑफिसमध्ये कामाला होतो किंवा एजन्सी किंवा अशा रूपामध्ये कर्मचारी होतो. आणि त्यांनी ते लिंक केलेलं आहे. ते सिद्ध नाही झालं तर तो एक भाग राहील, कारण मी एक व्यावसायिक आहे आणि त्यांच्या कर्मचारी किंवा मी दुसरीकडे कामाला आहे ही माहिती चुकीच्या पद्धतीनं देऊन त्यांनी माझी बेइज्जती केलेली आहे. दुसरा पार्ट जो आहे त्यांनी मला सांगितलेलं आहे की माझ्यावर आरोप केलेले आहेत की मी मकोका मधला आत्ता गुन्हेगार आहे, आरोपी आहे. ते त्यांनी सिद्ध करावं, कोर्टमध्ये सिद्ध करावं. जर असं त्यांना आता हे करायचं नसेल तर त्याच्यावर मी आब्रू नुकसानीसाठी गेलेलो आहे. आणि माझ्या वकिलांनी वेडी गाजतकर सर, लिमय सर, जानू सर यांचं जे पॅनल आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली ऑलरेडी मी नोटीस पाठवलेली आहे. त्याच्यात मी खूप काही गोष्टी त्यांनी ज्या बोललेल्या आहेत त्याच्याबद्दल सविस्तर वृत्तांत जसा मी तुम्हाला आता दाखवलाय त्याप्रमाणे त्यांना दिलेला आहे. त्यांनी ते वाचावा, बघावा, त्याच्यावर ठरवावं. जर पुढच्या येणाऱ्या 1-2 दिवसात त्यांनी त्याच्यावरती त्यांची भूमिका स्पष्ट जर नाही केली, अपॉलॉजी असेल किंवा
तो जो आम्ही काही समथिंग 50 कोटीचा दावा दाखल केलेला आहे किंवा आवरो गेलेले आहे म्हणून नुकसान झालेलं आहे ते दाखवलेलं आहे, ते पूर्ण नाही केलं तर 2 दिवसामध्ये कोर्टमध्ये आम्ही गुन्हा दाखल करतो.